ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित महर्षी शिंदे ज्युनियर कॉलेज वाई येथून मी सौ नराळे US आपल्याशी संवाद साधत आहे. इयत्ता 11वी कॉमर्स या शाखेतील चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज या प्रकरण क्रमांक 4चा आज आपण अभ्यास करणार आहोत. कंपनीच्या नोंदणीवेळी कंपनीला पुढील दस्तऐवज नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात. 1. घटनापत्रक आणि 2. नियमावली. यापैकी आपण प्रथम घटनापत्रक या दस्तऐवजाचा अभ्यास करूया. घटनापत्रक हा कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज असून तो कंपनीचा उद्देश व कार्यकक्षा निश्चित करतो. यावरून आपल्याला घटनापत्रकाची पुढील व्याख्या सांगता येईल. घटनापत्रक म्हणजे कंपनीची सनद होय. घटनापत्रक हे कंपनीचे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याची वैशिष्ट्ये आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो. 1. घटनापत्रक हा कंपनीचा प्राथमिक दस्तऐवज असून तो कंपनीचा हेतू किंवा उद्देश निश्चित करतो. 2. घटनापत्रकात कंपनी व कंपनीतील बाह्य व्यक्ती यामधील संबंध स्पष्ट केलेले असतात. 3. प्रत्येक कंपनीस नोंदणी करण्यासाठी घटनापत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावेच लागते. 4. कंपनीचे घटनापत्रक कंपनीचे प्रवर्तक तयार करतात. 5. घटनापत्रकात सहजासहजी बदल करता येत नाही. बदल करायचा असेल तर कायदेशीर तरतुदींचा विचार करूनच या ठिकाणी घटनापत्रकात बदल करता येऊ शकतो. आणि 6. कंपनी कायदा 2013च्या तरतुदीबाहेरील कोणतीही गोष्ट घटनापत्रकात घेता येत नाही. जर ती असेल तर घटनापत्रक बेकायदेशीर समजले जाईल. यानंतर आपण घटनापत्रकामध्ये कंपनीशी संबंधित जी विविध कलमे आणि त्याविषयीच्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यांचा अभ्यास करूया. घटनापत्रकात एकूण 6 कलमे आहेत. ती पुढील प्रमाणे. पहिलं कलम आहे नाव कलम. या कलमात कंपनीचे नाव नमूद केलेले असते. प्रत्येक कंपनीला स्वतःचे नाव असावेच लागते. हे नाव कंपनीचे प्रवर्तक निश्चित करतात. कंपनीचे नाव निश्चित करताना प्रवर्तकांना पुढील घटक लक्षात घ्यावे लागतात. 1. अगोदरच अस्तित्वात असलेल्या किंवा साम्य दर्शवत असलेल्या कोणत्याही कंपनीचे नाव कंपनीसाठी धारण करता येत नाही. 2. कायद्याने गुन्हा ठरेल असे शब्द नावासाठी वापरता येत नाहीत. 3. कोणत्याही नोंदणीकृत ट्रेडमार्क सारखे कंपनीचे नाव असू शकत नाही. 4. केंद्र किंवा राज्य सरकारशी जवळीक दाखवील असे नाव धारण करता येत नाही. 5. नावाच्या शेवटी मर्यादित, खाजगी मर्यादित किंवा हमीने मर्यादित अशा प्रकारच्या शब्दांचा उल्लेख करणे आवश्यक असते. घटनापत्रक हे महत्त्वाचे दस्तऐवज असून यातील दुसरे कलम आहे स्थळ कलम. यालाच आपण पत्ता कलम असेही म्हणू शकतो. स्थळ कलमामध्ये कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय कोणत्या राज्यात असेल ते नमूद केलेले असते. प्रत्येक कंपनीला तिच्या स्थापनेपासून 30 दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालय असणे आवश्यक असते. नोंदणीकृत कार्यालयाचे महत्त्व आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. 1. नोंदणीकृत कार्यालयामध्ये म्हणजेच कंपनीने जो पत्ता नोंदविलेला आहे यामुळे कंपनीचे राष्ट्रीयत्व निश्चित करता येते. 2. असे स्थान की ज्या ठिकाणी कंपनीला संप्रेषण म्हणजेच पत्रव्यवहार किंवा नोटीस पाठविणे शक्य होते. 3. असे स्थान की जेथे कंपनीची सर्व वैधानिक म्हणजेच कायदेशीर पुस्तके, नोंदवह्या किंवा महत्त्वाचे दस्तऐवज ठेवलेले असतील. आणि 4. स्थळ कलमामुळे कोणत्या राज्याच्या न्यायालयात कंपनी इतरांविरुद्ध दावा दाखल करू शकते ते निश्चित करता येते.
त्यानंतर घटनापत्रकातील तिसरे कलम आहे उद्देश कलम. उद्देश कलम म्हणजेच कंपनीचा उद्देश दर्शविणारे कलम. कंपनीची निर्मिती कोणत्या उद्देशासाठी झाली आहे हे या कलमातून दर्शविले जाते. म्हणजेच हे कलम कंपनी कोणत्या प्रकारचे कार्य करणार आहे ते देखील दर्शवत असते. कंपनीला उद्दिष्ट कलमामध्ये दर्शविलेल्या उद्देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे कार्य करता येत नाही. जर उद्देश कलमाबाहेरील कार्य एखाद्या कंपनीने केले तर ते बेकायदेशीर समजले जाते. घटनापत्रकातील चौथे कलम आहे जबाबदारी कलम. जबाबदारी कलम हे कंपनीच्या सभासदांची जबाबदारी दर्शवते. भागाने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी ही भागाची दर्शनी किंमत न भरलेल्या रकमेइतकीच असते. हमीने मर्यादित कंपनीमध्ये सभासदांची जबाबदारी कंपनी विसर्जनाच्या वेळी प्रत्येक सभासदाने कंपनीच्या मालमत्ता किंवा खर्चासाठी घेतलेल्या हमी इतकी असते आणि भाग भांडवल असलेल्या किंवा नसलेल्या अमर्याद जबाबदारी असणाऱ्या कंपनीत सभासदांची जबाबदारी ही अमर्यादित असते. घटनापत्रकातील पाचवे कलम आहे भांडवल कलम. भांडवल कलमामध्ये कंपनीचे भांडवल नोंदविलेले असते म्हणून याला नोंदविलेले भांडवल असेही म्हणतात. तसेच कंपनीने जास्तीत जास्त भांडवल उभारण्याची मर्यादा सुद्धा भांडवल कलमात दर्शविलेली असते म्हणून याला अधिकृत भांडवल असेही म्हणतात. भाग भांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीत हे कलम भागांची एकूण संख्या आणि भागांची दर्शनी किंमत यानुसार भाग भांडवलाची एकूण रक्कम दर्शवते. जर एखाद्या कंपनीने अधिकृत भांडवलापेक्षा जास्त भांडवल उभारले तर ते बेकायदेशीर ठरले जाईल. जर एखाद्या कंपनीला अधिकृत भांडवलापेक्षा जास्त भांडवलाची उभारणी करायची असेल तर भांडवल कलमामध्ये आवश्यक ते बदल करून घ्यावे लागतात. आणि घटनापत्रकातील शेवटचं म्हणजे 6वं कलम आहे संघटन कलम. या कलमामध्ये कंपनीचे सभासद कंपनीची निर्मिती झाल्याची घोषणा करतात किंवा कंपनी निर्मितीची इच्छा दर्शवतात आणि कंपनीने निश्चित केलेले भाग खरेदी करण्याची हमी देतात. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 सभासदांची आणि खाजगी कंपनीसाठी किमान 2 सभासदांची तसेच एक व्यक्ती कंपनीसाठी एका सभासदाची या संघटन कलमामध्ये सही असणे आवश्यक आहे. प्रत्येक सभासदाने त्याचे नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय हे सुद्धा सहीनिशी या ठिकाणी नमूद करावे लागते. कंपनी स्थापनेशी संबंधित असलेला दुसरा महत्त्वाचा दस्तऐवज आहे नियमावली. नियमावली म्हणजे अशा प्रकारचा दस्तऐवज की जे घटनापत्रकासोबतच नोंदणी करण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात. नियमावलीमध्ये कंपनीचे मूलभूत म्हणजेच अंतर्गत कामकाजासाठी आवश्यक असलेले नियम, अटी आणि तरतुदी दर्शविलेले असतात. यामध्ये संचालक मंडळाचे हक्क, अधिकार, जबाबदारी तसेच व्यवसाय करण्याची कार्यपद्धती दर्शविलेली असते. म्हणजेच नियमावली हे कंपनी आणि सभासद तसेच सभासदांचे आपापसामध्ये असलेले संबंध दर्शविते. नियमावलीची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. कंपनी कायदा 2013 नुसार मूलतः तयार केलेली आणि वेळोवेळी सुधारित केलेली कंपनीचे अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम दर्शविणारी नियमावली होय. नियमावली लिखित स्वरूपातील दस्तऐवज आहे. यामध्ये नियम आणि तरतुदी दर्शविलेल्या असतात. नियमावलीमध्ये जे घटक दर्शविलेले आहेत यांना आपण नियमावलीतील तपशील असेही म्हणू शकतो. नियमावलीमध्ये पुढील प्रमाणे तपशील असणे आवश्यक आहे. 1. कंपनीचे भाग भांडवल, त्याची किंमत आणि विभाजन व प्रकार. 2. भागांच्या प्रकारानुसार भागधारकांचे अधिकार. 3. भाग वाटप, हप्ता मागणी, भाग जप्ती इत्यादी विषयीची कार्यपद्धती. 4.
भागांचे हस्तांतरण नियम व कार्यपद्धती. 5. कंपनीचा धारणाधिकार. 6. भाग भांडवलात वाढ करणे, कमी करणे किंवा बदल करणे. 7. व्यवस्थापक व अधिकारी यांची नियुक्ती, वेतन, अधिकार, कर्तव्ये इत्यादी. 8. भागांचे भागसाठ्यात रूपांतर करणे. 9. सभेची सूचना, मतदानाचे हक्क, प्रतिनिधी, मतदान, गणसंख्या इत्यादी विषयीचे नियम. 10. कंपनीचे हिशेब, अंकेक्षण, राखीव निधी, लाभांश इत्यादी. 11. कर्जाऊ भांडवल उभारण्याची पद्धत. 12. भाग प्रमाणपत्र व दुय्यम भाग प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती. 13. अंकेक्षण समिती, वेतन समिती, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी यांचे एकत्रीकरण दर्शविणारी संरचना. 14. कंपनीचे विसर्जन. 15. लवाद व्यवस्था आणि 16. नुकसान भरपाई. यानंतर आपण कंपनीशी संबंधित असलेले तिसरे महत्त्वाचे दस्तऐवज बघणार आहोत. ते आहे माहितीपत्रक. सार्वजनिक कंपनी जर जनतेकडून भाग भांडवलाची उभारणी करणार असेल तर जनतेकडून भाग भांडवल उभारणीसाठी जे पत्रक प्रसिद्ध करते त्याला माहितीपत्रक असे म्हणतात. या माहितीपत्रकात कंपनी संबंधी, कंपनीच्या भाग भांडवला संबंधी आणि गुंतवणूकदारांना प्रतिभूती खरेदी करणे सोपे जावे याविषयीची माहिती दर्शविलेली असते. कंपनी कायदा 2013 नुसार माहितीपत्रक म्हणजेच वर्णन केलेला असा कोणताही दस्तऐवज होय की ज्यामधून कंपनीची संपूर्ण माहिती, कंपनीची आर्थिक उलाढाल, नफा, घेतलेली कर्जे, कार्यपद्धती इत्यादी विषयीची माहिती गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचविली जाऊ शकेल. त्यामुळे माहितीपत्रकाला आपण कंपनीची जाहिरात असेही म्हणू शकतो. यानंतर आपण बघणार आहोत माहितीपत्रकाचे प्रकार. कंपनीला आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची माहितीपत्रकं तयार करता येऊ शकतात. यातला पहिला प्रकार आहे संक्षिप्त माहितीपत्रक. या माहितीपत्रकात महत्त्वाच्या गोष्टी नोंदविलेल्या असतात. महत्त्वाच्या गोष्टी त्या संक्षिप्तपणे दर्शवण्यासाठीच हे माहितीपत्रक तयार केलं जातं. सुरुवातीची भाग विक्री व कर्जरोखी विक्री करताना अर्जासोबत हे माहितीपत्रक जोडलेले असते. अशा प्रकारचे माहितीपत्रक फक्त सार्वजनिक कंपनी भाग विक्रीच्या वेळी वितरित करू शकते. माहितीपत्रकाचा दुसरा प्रकार आहे बहुविध. यालाच शेल्फ माहितीपत्रक असेही म्हणतात. बहुविध माहितीपत्रक. सार्वजनिक कंपनी गरजेनुसार जनतेला प्रतिभूती विकून भांडवल उभारते. अशा प्रत्येक भांडवल उभारणीच्या वेळी माहितीपत्रक प्रसिद्ध करावेच लागते. माहितीपत्रक तयार करण्याची आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया ही थोडीशी वेळखाऊ असते. त्यामुळे प्रत्येक वेळी नवीन माहितीपत्रक तयार करण्याऐवजी कंपनी शेल्फ माहितीपत्रक तयार करते. हे माहितीपत्रक पहिल्या विक्रीपासून 1 वर्षापर्यंत कंपनीला वापरता येते. प्रतिभूतीच्या विक्रीच्या आवाहनापासून 1 वर्षापर्यंत केलेल्या आवाहनासाठी तपशील पत्रक कंपनी नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रत्येक वेळी सादर करावे लागते. या माहितीपत्रकाच्या तपशिलामध्ये सर्व नवीन घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. उदाहरणार्थ मालमत्ता, गहाण किंवा अनामत रक्कम ठेवून कर्ज घेणे, प्रथम प्रतिभूतीच्या विक्रीच्या वेळी व नंतरच्या विक्रीच्या वेळी झालेल्या आर्थिक स्थितीतील बदल दर्शविणे इत्यादी. तिसरा प्रकार आहे अपुरे माहितीपत्रक. यालाच रेड हेरिंग असेही म्हटले जाते. रेड हेरिंग माहितीपत्रक हे अपूर्ण माहितीपत्रक असते, कारण यामध्ये प्रतिभूतींची संख्या आणि विक्रीस काढलेल्या प्रतिभूतींची वाटप किंमत यांचा संपूर्ण तपशील समाविष्ट नसतो. हे सामान्यतः सार्वजनिक भाग वाटपाच्या वेळी किंवा बुक बिल्डिंग प्रक्रियेअंतर्गत वितरित केले जाते. रेड हेरिंग माहितीपत्रकाला समान दायित्व असते जे माहितीपत्रकाला असते, म्हणजे माहितीपत्रकाप्रमाणेच ते समजले जाते.
सदस्यता यादीला सुरुवात करण्याअगोदर कंपनीने कमीत कमी 3 दिवस आधी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे रेड हेरिंग माहितीपत्रक दाखल करणे आवश्यक आहे. चौथा प्रकार आहे लेटर ऑफ ऑफर. कंपनी प्रथम भाग विक्रीनंतर हक्क भाग विक्री करते, म्हणजेच कंपनीच्या वर्तमान भागधारकांना प्रथम त्यांच्याकडे असलेल्या भागाच्या प्रमाणात भाग वाटप करते. अशा वेळी कंपनी लेटर ऑफ ऑफर भागधारकांना पाठवते. यामध्ये प्रस्तावाचा तपशील समाविष्ट असतो. आणि यातला शेवटचा प्रकार आहे 5वा प्रकार ऑफर लेटर. जेव्हा एखादी कंपनी खाजगीरित्या प्रतिभूतींचे वाटप करते तेव्हा गुंतवणूकदारांच्या निवडक गटाला भाग खरेदी करण्याची ऑफर कंपनीकडून दिली जाते. यालाच ऑफर लेटर देणे असं म्हणतात. खाजगीरित्या भाग विक्री म्हणजे जेव्हा एखादी कंपनी गुंतवणूकदारांच्या कोणत्याही निवडक गटाला तिचे भाग वितरित करत असते. म्हणजेच या प्रकारामध्ये सर्वसामान्य जनतेला भाग विक्रीचे आवाहन केले जात नाही. त्यानंतर माहितीपत्रक वितरित करण्यासाठी काही कायदेशीर गोष्टींचे पालन कंपनीला करावे लागते. या कायदेशीर गोष्टी पुढील प्रमाणे. याला आपण माहितीपत्रकासंबंधातील कायदेशीर बाबी असेही म्हणू शकतो. 1. माहितीपत्रक मसुदा सार्वजनिक करणे. कंपनीकडून सेबीकडे दाखल केलेले मसुदा माहितीपत्रक जनता आणि भागबाजार यामध्ये उपलब्ध करावे, जेथे कंपनी आपले भाग सूचीबद्ध करू शकते. 2. संचालकांची स्वाक्षरी. माहितीपत्रकावर सर्व संचालकांनी किंवा अधिकृत अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेली असली पाहिजे. 3. माहितीपत्रकाची नोंदणी. माहितीपत्रक जनतेस वितरित करण्याअगोदर माहितीपत्रकाची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात दाखल करावी लागते. 4. माहितीपत्रकावरील तारीख. कंपनीच्या प्रसिद्ध करावयाच्या माहितीपत्रकावर तारीख असावी लागते. माहितीपत्रकावरील तारीख म्हणजेच माहितीपत्रक प्रसिद्धीची तारीख असे समजले जाते. आणि 5. माहितीपत्रकाचे सार्वजनिक वाटप. माहितीपत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केल्यानंतर 90 दिवसांच्या आत जनतेसाठी प्रसिद्ध करावे लागते. जर माहितीपत्रक किंवा माहितीपत्रकासंबंधीच्या नियमांचे तरतुदींचे कंपनीने पालन केले नाही तर कंपनीला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. मग ही कोणकोणती दंडात्मक कारवाई कंपनीला सहन करावी लागते ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. कंपनीला ₹50,000 ते 3 लाखांपर्यंतचा दंड केला जाऊ शकतो. 2. असे माहितीपत्रक ज्या व्यक्तींनी वितरित केले असेल त्या प्रत्येक व्यक्तीला 3 वर्षे तुरुंगवास किंवा ₹50,000 ते ₹3 लाखांपर्यंत दंड किंवा या दोन्ही शिक्षा एकाच वेळी केल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे कंपनीला घटनापत्रक, नियमावली हे 2 दस्तऐवज नोंदणीच्या वेळी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात आणि कंपनीची नोंदणी झाल्यानंतर भांडवल उभारणीच्या वेळी माहितीपत्रक तयार करून ते नोंदणीकृत कार्यालयामध्ये म्हणजेच नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. या ठिकाणी आपण कंपनी स्थापनेसंबंधित जे विविध प्रकारचे दस्तऐवज कंपनीला तयार करावे लागतात त्यांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.